कोकणात सावित्री नदी ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळते त्या ठिकाणी एक बुलंद दुर्ग उभा आहे, तो म्हणजे बाणकोट. सावित्री नदीमधून चालणाऱ्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी या दुर्गाचा उपयोग केला जात असे. हा किल्ला पोर्चुगीजांकडून मराठ्यांकडे आला. कान्होजी आंग्रेंनी त्याचे नाव हिम्मतगड असे ठेवले. नंतरच्या काळात मराठ्यांनी विजयदुर्गच्या बदल्यात बाणकोटचा किल्ला इंग्रजांना दिला, पण तो देताना पुढे असलेला दासगाव मधला यशवंतगड किल्ला मराठ्यांनी पाडला. त्यामुळे इंग्रजांना त्या भागात व्यापारावर नियंत्रण ठेवता येत नव्हतं. यातून इंग्रजांचा महागडा माल महाड व इतर बाजारपेठांमध्ये विकला जात नसे आणि त्यामुळे त्यांना बाणकोट किल्ला स्वतःकडे ठेवणं तोट्याचं झालं आणि त्यांनी हा किल्ला मराठ्यांना परत करून टाकला. इंग्रजांकडे किल्ला असताना त्यांनी त्याचे नाव फोर्ट व्हिक्टोरिया असे केले होते. आज किल्ल्यात आपल्याला बुरुज, लाल मातीच्या भिंती आणि तोफा पाहायला मिळतात. त्याचबरोबर नदी आणि समुद्राचा सुंदर संगम आपल्याला किल्ल्यातून पाहायला मिळतो.